एकदा काय झालं, कथा तिसरी. दिवे गेले का. लेखिका आणि सादरकर्ती आभाराणी पटवर्धन. संपादन आभाराणी पटवर्धन. दिवे गेले का. आमचं नवीन घर बांधून पूर्ण झालं आणि आम्ही इथे राहायला आलो. अजून आजूबाजूच्या लोकांशी विशेष ओळख झाली नव्हती. अगदी शेजारच्या 2 घरातच कामापुरतं जुजबी बोलणं होत होतं. उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक दिवस लोड शेडिंग सुरू झालं. अचानक वीज गेली म्हटल्यावर बाबांनी आमच्या मागच्या घरातील काकांना विचारलं, दिवे गेले का. तर काकांना खूप आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अहो काय सांगताय, दिवे गेले, कधी. आम्हाला तर काहीच माहीत नाही. बरं झालं तुम्ही सांगितलं. असं बोलून ते घाईघाईनी घरात निघून गेले. बाबांना त्यांचं वागणं विचित्रच वाटलं. अशी काय वागतात लोक. दिवे गेले का विचारल्यावर फक्त हो किंवा नाही सांगायचं ना. सगळ्यांकडचेच दिवे गेले नसतील तर आपल्याकडचा फ्यूज गेला आहे का हे बघावं लागेल, म्हणून बाबांनी विचारलं होतं की दिवे गेले का. त्यावर हो नाही आणि नाही नाही. पण थोड्याच वेळाने मागचे काका आणखी एका काकांना घेऊन आमच्याकडे आले. आत आल्यावर बाबांना म्हणाले, अहो पटवर्धन साहेब, तुम्ही असं कसं विचारलं की दिवे गेले का. घाबरलो ना मी, म्हणून यांना सोबत घेऊन आलो आहे. म्हणजे तुमच्या घरचे दिवे आहेत. अहो आमच्या घरचे दिवे गेलेत मघापासून. लोड शेडिंग सुरू झालं आहे बहुतेक, बाबा सांगत होते. हे ऐकल्यावर ते दोन्ही काका हसायला लागले. मागचे अंजीकर काका म्हणाले, अच्छा, म्हणजे तुम्हाला लाईट गेले का असं विचारायचं होतं. बाबा म्हणाले, हो मग मी तेच तर विचारलं ना, दिवे गेले का म्हणून. अंजीकर काका म्हणाले, अरे देवा, हा दिव्यांचा गोंधळ आहे सगळा. ताबडतोब दुसरे काका म्हणाले, मी काहीही गोंधळ घातलेला नाही हां, मी तर यांना ओळखतही नाही. आम्ही सगळेच गोंधळलो होतो. तितक्यात अंजीकर काका त्या काकांना म्हणाले, अहो तुम्ही यांना ओळखत नाही, हे तुम्हाला ओळखत नाही, आणि त्यातून हे पटवर्धन साहेब अगदी शुद्ध मराठीत बोलतात हं, त्यामुळे गोंधळ झाला आहे सगळा. अहो पटवर्धन साहेब, तुमचा शेजारचा रिकामा प्लॉट आहे ना, त्याच्या मागे दिवे राहतात. मला वाटलं तेच गेले का म्हणून तुम्ही विचारताय. मी तडक शेजारी गेलो आणि पाहिलं तर दिवे ठणठणीत दिसले मला, म्हणून त्यांनाच घेऊन आलो आहे तुमच्याकडे. आता ओळखच करून देतो. हे दिवे साहेब आहेत आपले शेजारी. अरे बापरे, अशी गडबड झाली का. म्हणजे आता वीज खंडित झाली का किंवा लाईट गेले का असंच विचारायचं. दिवे गेले का हे विचारणं चूक.